नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डिजिटल ग्रोथ मराठी या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की आपल्या साध्या सिंपल मोबाईलमधून काढलेल्या फोटोमधून आपण कशाप्रकारे एक प्रोफेशनल फोटो तयार करू शकतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, Googleवरती यायचं आहे. जसं की मी इथं Google टाइप करतो आहे. Googleवरती आल्याच्यानंतर तुम्हाला हेड शॉट मास्टर एआय असं टाइप करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता तुमच्या समोर headshotmaster.io ही वेबसाईट दिसेल. याला क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती अशी वेबसाईट ओपन होईल. तुम्हाला इथे क्लिक टू अपलोड फोटोला क्लिक करायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता मी ते क्लिक टू अपलोडला क्लिक करतो आहे. माझ्या कॉम्प्युटरमध्ये असलेला फोटो किंवा मोबाईलने काढलेला असलेला फोटो कोणता पण फोटो असेल तो मी इथे अपलोड करणार आहे. तुम्ही इथे बघू शकता मी एक इमेज इथे अपलोड करतो आहे. मी इथे एक फोटो अपलोड केला आहे. बघूया आपण या फोटोची क्वालिटी कशी होत आहे. आता इथे तुम्ही बघू शकता माझा एक इमेज मी इथे अपलोड केलेला आहे. इमेज एकदम सिंपल आहे. मोबाईलमधून मी फोटो कॅप्चर केलेला आहे. आता आपण याला कंटिन्यूला क्लिक करायचं आहे. आता कंटिन्यूला क्लिक केल्याच्यानंतर इथे आपल्याला 2 ऑप्शन दिसत आहे. एक एडव्हान्स आणि एक स्टँडर्ड. पण याच्यामध्ये आता विषय असा आहे, की आता याच्यामध्ये आपल्याला फक्त दिवसाला 4 जनरेशन आपण एडव्हान्समध्ये करू शकतो आणि फ्रीमध्ये अनलिमिटेड दिसत आहे. तर सध्या आपल्याकडे फ्रीचं लिमिट आहे म्हणून आपण इथे एडव्हान्सला क्लिक करू आणि कंटिन्यूला क्लिक करूया. कंटिन्यूला क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला जेंडर इथं मी आता मेलला सिलेक्ट करतो आहे आणि कंटिन्यूला क्लिक करतो आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, की भरपूर प्रकारच्या स्टाईल तुमच्या पुढे आलेल्या आहेत. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या स्टाईलमध्ये तुम्हाला फोटो हवा आहे, तुम्ही इथे तो सिलेक्ट करायचा आहे. आता मी इथे तुम्हाला दाखवतो आहे, स्टुडिओ आहे, आउटडोअर आहे, इनडोअर आहे, LinkedInसाठी आहे, इंडस्ट्रीसाठी आहे. आता मला इथे मी सिलेक्ट ऑलला क्लिक करतो आणि एक नंबरचा जो प्रोफेशनल आहे किंवा मग प्रोफेशनल 2 याला सिलेक्ट करतो आणि कंटिन्यूला क्लिक करतो. आता तुम्ही इथे बघू शकता कंटिन्यूला क्लिक केल्याच्यानंतर तो एआय काय करतो आहे, माझे पूर्ण फोटो स्कॅन करतो आहे आणि त्यानुसार एक फोटो जनरेशनची प्रोसेस चालू करतो आहे. इथे आपल्याला 2 आउटपुट दिसत आहे. बघूया थोड्या वेळातच आपण कशाप्रकारे इमेज जनरेट होते आहे. तुम्ही इथे बघू शकता माझ्यापुढे 2 इमेजेस आले आहेत. ही एक इमेज आली आहे आणि ही एक इमेज आली आहे. मला याच्यामध्ये कोणती इमेज डाउनलोड करायची आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि डाउनलोडला क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता ही इमेज मला जरा व्यवस्थित वाटते आहे. मी याला क्लिक करून डाउनलोडला क्लिक करतो आहे. आता ती इमेज माझ्या कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड झाली आहे. मी त्याला क्लिक करतो आहे. तुम्ही बघू शकता ही इमेज अशा प्रकारे डाउनलोड झालेली आहे व ही इमेज मी कुठे पण अपलोड करू शकतो. कोणत्या पण सोशल मीडियावरती मी ॲड करू शकतो. थँक यू.